नमस्कार. बॉम्बे हायकोर्टच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या सगळ्यांसाठी एक खूप मोठी बातमी आहे. हो, एक महत्त्वाचं अपडेट आलंय आणि चला आपण त्याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया. सगळेजण वाट बघत होते बरोबर की स्क्रीनिंग टेस्टची तारीख कधी येणार. तर हे वाट बघणं आता संपलंय. कारण एक अधिकृत घोषणा झालेली आहे. ओके, तर स्क्रीनवर जी दिसते ना, हीच ती ऑफिशियल नोटीस आहे. आता आपण काय करूया, यातला प्रत्येक पॉइंट, अगदी प्रत्येक लहान-सहान गोष्ट सोप्या भाषेत समजून घेऊ, म्हणजे डोक्यात काहीही कन्फ्युजन राहणार नाही. तर या घोषणेमधली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी कुठली आहे? अर्थातच ती तारीख. हो, ज्या तारखेची इतके दिवस सगळेजण वाट पाहत होते, ती फायनली जाहीर झाली आहे. ही आहे ती तारीख. आपल्या कॅलेंडरमध्ये आत्ताच्या आत्ता मार्क करून ठेवा. 26 एप्रिल 2026. हो, हीच आहे तुमच्या स्क्रीनिंग टेस्टची फायनल डेट. आणि हो, बरोबर पाहिलंय, ही परीक्षा रविवारी येतेय. म्हणजे बऱ्याच उमेदवारांसाठी हे खूप सोयीचं ठरणार आहे, नाही का? प्रवासासाठी आणि शेवटच्या क्षणाची तयारी करण्यासाठी एक चांगला दिवस आहे. ओके, तारीख तर कळली, पण एक महत्त्वाचा प्रश्न. ही परीक्षा नक्की कोणत्या पदांसाठी आहे? तुमचा अर्ज यापैकी कोणत्या पदासाठी होता? चला, तेच आता क्लिअर करून घेऊया. तर या नोटीसप्रमाणे ही परीक्षा 3 पदांसाठी आहे. एक म्हणजे लिपिक, दुसरं स्टाफ कार ड्रायव्हर आणि तिसरं शिपाई, हमाल, फराश. तर ज्यांनी या पदांसाठी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठीच ही अपडेट आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. सूचनेमध्ये तात्पुरते पात्र उमेदवार म्हणजेच प्रोव्हिजनली एलिजिबल कॅन्डिडेट्स असा शब्द वापरलाय. याचा अर्थ काय? सोप्पं आहे. ज्यांची नावं आधी जाहीर झालेल्या पात्र उमेदवारांच्या यादीत होती त्या सगळ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. क्लिअर? अच्छा, ही जी परीक्षेची तारीख आहे ना, ती काही अचानक आलेली नाहीये. ह्याच्या मागे एक संपूर्ण प्रक्रिया आहे. तर आपण एक काम करूया, एका टाईमलाईनमधून बघूया की हा सगळा प्रवास कसा होता, म्हणजे अर्ज भरण्यापासून ते अगदी आजच्या या घोषणेपर्यंत. बघा, इथे सगळं स्पष्ट दिसतंय. प्रक्रिया सुरू झाली डिसेंबरमध्ये जेव्हा जाहिरात आली. मग मार्चमध्ये पात्र उमेदवारांची लिस्ट लागली आणि आता 26 एप्रिलला प्रत्यक्ष परीक्षा होणार आहे. म्हणजे बघा, सगळा प्रवास आपल्या डोळ्यासमोर आहे. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. तारीख तर आपल्याला कळली, पण आता पुढे काय? उमेदवारांनी आता नेमकं काय करायचं आहे? पुढची स्टेप्स काय असतील? चला, तेच पाहूया. तर 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजे परीक्षेची नक्की वेळ काय असेल, सेंटर कुठे असेल आणि हॉल तिकीट कधी येणार, ही माहिती अजून यायची आहे. आणि दुसरी, ही सगळी माहिती फक्त आणि फक्त हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवरच मिळेल, दुसरीकडे कुठेही नाही. अगदी नोटीसमध्ये सुद्धा हेच स्पष्टपणे लिहिलं आहे की सगळी माहिती अधिकृत वेबसाईटवर योग्य वेळी कळवली जाईल. याचा अर्थ इकडे तिकडे पसरणाऱ्या कुठल्याही बातमीवर किंवा अफवांवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही. फक्त आणि फक्त ऑफिशियल वेबसाईट. तर हे एकदम पक्क लक्षात ठेवा. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकाच ठिकाणी मिळणार आहेत आणि ते ठिकाण म्हणजे बॉम्बे हायकोर्टची अधिकृत वेबसाईट. तर मग तारीख आता आपल्या समोर आहे, 26 एप्रिल. आता तयारीला लागण्याची हीच योग्य वेळ आहे, नाही का? ह्या परीक्षेसाठी सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा.